राष्ट्रवादीत नवचैतन्याची लहर. सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखालील जिंतूर सेलू मतदारसंघात कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये नवसंजीवनी फुंकणारा कार्यकर्ता संवाद मेळावा शनिवारी जिंतूर येथे पार पडला. युवा नेते सुरेश नागरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यास जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला. कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून पक्षात जोश आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झालं आहे. अलीकडेच काही स्थानिक नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या पार्श्वभूमीवर सुरेश नागरे यांनी खुल्या शब्दात आपली भूमिका मांडत पक्षनिष्ठ आणि कार्यकर्त्यांच्या एकतेचा संदेश दिला. ते म्हणाले, जे नेते गेले त्यांनीच मला काँग्रेसमध्ये नेलं होतं. नंतर काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नाही म्हणून त्यांनीच वंचित बहुजन आघाडीकडून लढण्याचा आग्रह धरला होता. आता तेच लोक म्हणतात की मी त्यांना पाठवलं, पण मी कुणालाही पाठवलं नाही. त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला. यावर पुढे भाष्य करताना नागरे म्हणाले, काही लोक गुत्तेदारी, निधी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी गेले, पण आज सत्ताधारी आमदारांनाही निधी मिळत नाही. आपल्या पक्षात जे आहेत तेच खरे कार्यकर्ते आहेत. मतभेद बाजूला ठेवून एकत्र या. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा झेंडा परभणी जिल्ह्यात पुन्हा फडकवूया. माजी आमदार विजय भांबळे यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश संचारला. यावेळी अमृताताई नागरे यांनीही कार्यकर्त्यांना प्रेरणा देत सांगितलं, पक्षाने आदेश दिल्यास मी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास तयार आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. मेळाव्यात लक्ष्मणदादा बुधवंत, केशव बुधवंत, उस्मान खान पठाण, ॲडव्होकेट सुनील बुधवंत, आनंदराव कोरडे, पप्पू टाकरस, डॉक्टर निशांत मुंडे, हाजी सय्यद हाशम, मदन घुगे, गुलाब चौधरी, कृष्णा राऊत, मुजाहेद कादरी, सय्यद जाबेर, शेख इम्रान सेलू, बाळासाहेब जोगदंड, राजेंद्र गाडेकर, नाईकवाडे अण्णा, रमेश काठोळे, विश्वनाथ गणगे, विनोद शिंदे, उस्मान पठाण, माणिक हिंगे आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या संवाद मेळाव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवे प्राण फुंकले असून आगामी स्थानिक निवडणुकांसाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. पक्षाच्या झेंड्याखाली एकसंघ होऊन लढण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्ता संवाद मेळाव्याने दाखवले, राष्ट्रवादी अजूनही जिंतूरच्या राजकारणातील मजबूत शक्ती आहे.